ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपल्या भारत देशाला मसाल्यांचं घर असं म्हटलं जातं. आणि का नाही, कारण की आपल्या भारत देशात विविध प्रकारचे रंगांचे चवीचे मसाले आहेत आणि हे मसाले सगळेजण आवडीनं आपल्या अन्नपदार्थात खाद्यपदार्थात वापरतात. आणि पोर्तुगीज हे मसाल्याचा व्यापार करण्यासाठीच आपल्या भारत देशात आले होते. हा इतिहासही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मंडळी, अन्नपदार्थांमध्ये जसे मसाले वापरले जातात तसे मसाल्यांचे औषधी गुणधर्म देखील आहेत. एकूणच मसाला पिकाचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. तर मंडळी, आज आपण विषय घेतला आहे मसाला पिकांवरील कीड नियंत्रण. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले डॉक्टर विजयकुमार देसाई यांना. डॉक्टर विजयकुमार देसाई हे प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय दापोली या ठिकाणी कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं आमची माती आमची माणसं कार्यक्रमात विशेष स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर सुरुवातीला मला सांगा की आपल्या महाराष्ट्राचं हवामान हे मसाला पिकांसाठी कसं आहे? महाराष्ट्राचं हवामान मसाले पिकासाठी पोषक आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर सगळी मसाले पिकं आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात. काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायफळ, वेलची या प्रकारची पिकं ही कोकणामध्ये जे उष्ण दमट हवामान आहे, जे दक्षिण भारतामध्ये आणि कोकणातील हवामान सारखंच आहे, ह्या भागामध्ये ही पिकं येऊ शकतात. आणि त्याचबरोबर आले, हळद, मिरची ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पिकं येऊ शकतात आणि त्यांची व्यापारीदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर लागवड सुद्धा झालेली आहे. बरं. आणि ही साधारणतः जी मसाले पिकं आहेत ती कशा पद्धतीने घ्यावीत? मसाले पिकं ह्या सगळ्या मसाले पिकांचा विचार करता दोन प्रकारामध्ये मोडतात. एक म्हणजे काळी मिरी, दालचिनी, जायफळ, वेलची, लवंग ह्या पिकांना पूर्ण सूर्यप्रकाशात आपण ती घेऊ शकत नाही. त्यांना सूर्यप्रकाश कमी लागतो. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या कोकणातील भागामध्ये नारळाच्या बागा असतात, ज्याच्यामध्ये 75% सूर्यप्रकाश हा फिल्टर होतो झावळांमुळे आणि 25% सूर्यप्रकाश फक्त खाली येतो. आणि अशा ज्या बागा आहेत, ह्या बागा ही मसाले पिके घेण्यासाठी पोषक आहेत. आणि अशा भागांमध्ये उत्कृष्टरित्या या मसाले पिकांची लागवड करण्यात आलेली आहे आणि हे प्रयोगांती सिद्ध पण झालेलं आहे. दुसरा भाग म्हणजे आलं, हळद आणि मिरची. आलं, हळद, मिरची कोकणामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे येते. तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या ही खूप चांगल्या प्रकारे येतात आणि त्याचं व्यापारीदृष्ट्या लागवड सुद्धा झालेली आहे. फक्त आलं आणि हळद याला पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिनीची आवश्यकता असते. बरं. आणि साधारणतः आपण जी वेगवेगळी मसाला पिकं आता सांगितली, तर त्यावर कोणत्या प्रकारच्या किडी आढळून येतात? या प्रत्येक मसाले पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आहेत. उदाहरणादाखल आपण सुरुवातीला काळी मिरी घेऊया. काळी मिरीवर पोलुभुंगा, पांढरी माशी, मावा, सूत्रकृमी आणि खोडकिडा ह्या 5 प्रकारच्या मुख्य किडी आहेत. जायफळ घ्यायचं झालं तर त्याच्यावर पिठ्या ढेकूण आणि खवले कीड ह्या दोन प्रकारच्या मुख्य किडी आहेत. नंतर लवंग घ्यायचं झालं तर खोडकिडा आणि पाने खाणारी अळी ह्या 2 मुख्य किडी आहेत. त्याच्यानंतर वेलची घेतली
तर वेलचीमध्ये फुलकिड्यांचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि खोड आणि बोंडे पोखरणारी अळी याचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि त्याचबरोबर हळद आणि आलं हा दोन्ही एकाच वर्गातली पिकं आहेत. त्यांचा विचार करता त्याच्यावर सगळ्यात मुख्य कीड म्हणजे कंदमाशी. तिच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आणि मिरची ह्याचा विचार करता आपण मिरचीवर फुलकिडे, पांढरी माशी, मावा आणि फळ पोखरणारी अळी ह्या 4 प्रकारच्या मुख्य किडी आहेत. आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक प्रमाणात होतो. बरं, आपण सुरुवातीला काळी मिरी याचा उल्लेख केला, तर आपण काळी मिरी याकडेच येऊया की प्रामुख्यानं यावर जी कीड आढळते तिचं लक्षण काय आहे? काळी मिरीवर पोलोभुंगा नावाची कीड आढळते. पोलोभुंगा म्हणजे काय, त्याचं नावच असं आहे की पोलो म्हणजे ह्या किडीची अळी या जे आपले दाणे असतात, मिरीचे दाणे असतात, त्याच्यामुळे आतमध्ये जाते आणि आतील पूर्ण भाग खाते. वरचं पापुद्र आवरण असतं ते तसंच इंटॅक्ट राहतं आणि त्याच्यामुळे आतले दाणे पोकळ होतात, म्हणून त्याला आपण पोलोभुंगा अशी किडीचं नाव दिलेलं आहे. मग याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर मिरीचं नुकसान होतं. दुसरी कीड आहे मावा. मावाच्या ह्या प्रौढ किडी आणि ज्या छोट्या किडी असतात ह्या पानांच्या खालच्या बाजूला राहतात आणि कोळी पानांमधील हरितद्रव्य शोषून घेतात, अनरस शोषून घेतात आणि त्याच्यामुळे पानं सुरकुतलेली दिसतात. त्याच्यानंतर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव पूर्वी फार जास्त प्रमाणावर मिरीवर व्हायचा नाही, पण आता ह्या हल्ली काही वर्षापूर्वीपासून फुलकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर मिरीवर व्हायला लागला आहे. आणि ही फुलकिडे वेगळ्या प्रकारचं नुकसान करतात मिरीमध्ये. म्हणजे मिरीची जी पानं आहे त्याची टोकाला ते त्याच्यातला रस शोषून घेतात आणि त्याच्यामुळे जी मिरीचे कडा आहेत, पानांच्या कडा आहेत त्या अशा गुंडायला जातात. कर्लिंग होतं, त्याला इंग्रजीमध्ये आपण कर्लिंग असं म्हणू शकतो, त्याला कर्लिंग होतं. त्याच्यामुळे सुद्धा मिरीच्या वाढीवर परिणाम होतो, वेलाच्या वाढीवर परिणाम होतो. खोडकिडामध्ये काय होतं, खोडामध्ये आतमध्ये ती कीड असते आणि आतल्या खोडातील मधला गाभा पोखरून खाते, त्यामुळे मिरीचा वेल मरतो. आणि सगळ्यात नंतरच्या आता हल्लीच्या काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव जाणवायला लागला आहे आणि ती म्हणजे सूत्रकृमी. सूत्रकृमी हे जमिनीमध्ये असतात आणि ते मुळातील अनरस शोषून घेतात आणि मुळांवर ते गाठी निर्माण करतात. आणि गाठी निर्माण केल्यामुळे काय होतं, मुळांची जी अनरस शोषून घेण्याची कॅपॅसिटी असते, क्षमता असते, ती कमी होते आणि त्याच्यामुळे मिरीचा वेल सुकतो, पिवळा होतो पहिला आणि सुकतो. परंतु ह्या सूत्रकृमीचं प्रमाण जास्त नसेल तर पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस असल्यावर ते मिरीचे वेल पुन्हा हिरवे दिसायला लागतात आणि पुन्हा नंतर हिवाळ्यामध्ये त्याचं पिवळा होण्याचं प्रमाण दिसायला लागतं. बरं, आता या वेगवेगळ्या ज्या किडी सांगितल्या त्यांचं नियंत्रण कसं करायचं? या वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचं नियंत्रण दोन्ही प्रकारे करता येतं आपल्याला. आता या वेगवेगळ्या ज्या किडी सांगितल्या त्यांचं नियंत्रण कसं करायचं? या वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचं नियंत्रण दोन्ही प्रकारे करता येतं. आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून सुद्धा करता येतं आणि तुम्ही जैविक प्रकारची कीटकनाशकांचा वापर करून पण करता येतं. कारण आता सध्या जमाना सेंद्रिय शेतीचा आहे, त्यामुळे आपल्याला सेंद्रिय शेतीचा पण विचार करणं किंवा रासायनिक कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करणं गरजेचं आहे. रासायनिक कीटकनाशक आपण पूर्णपणे बंद करू शकत नाहीत, पण त्याचा आपल्याला आवश्यक असलेली कीटकनाशकच वापरायची, ज्याचा विषारी अंश त्या पिकामध्ये राहणार नाही याचा विचार करून आपण रासायनिक कीटकनाशकं वापरू शकतो. उदाहरणाचं घ्यायचं झालं तर पोलोभुंग्यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, कारण आतमध्ये असतो, त्या मिरीच्या वेलामध्ये असतो. अशा वेळी आपण काय करायचं, क्विनॉल्फॉस नावाचं कीटकनाशक मिळतं, ते 1 मिली 1 लिटर या प्रमाणात घ्यायचं आणि त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. ही फवारणी तुम्हाला जेव्हा आपले लोंगर येतात, मिरीचे लोंगर येतात तेव्हाच करणं गरजेचं असते, तयार व्हायच्या पूर्वी. बाकी वर्षभर काय आपल्याला आवश्यकता नाही. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मावासाठी आपण माव्याच्या नियंत्रणासाठी आपण हेच क्विनॉल्फॉस पण वापरू शकतो 1 मिली 1 लिटरला, किंवा आपण कॉन्टॅक्ट पॉयझन्स असतात, म्हणजे सायपरमेथ्रिन असेल किंवा डेल्टामेथ्रिन असेल. सायपरमेथ्रिन असेल तर 5 मिली 10 लिटरला किंवा डेल्टामेथ्रिन असेल तर 9 मिली 10 लिटरला या प्रमाणात त्याचं प्रमाण घ्यायचं आणि त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. माव्यासाठी एकच फवारणी करून पुरेशी होत नाही, एक 10 दिवसानंतर पुन्हा एक फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या माव्या किडीचं नियंत्रण होईल. हीच सांगितलेली कीटकनाशक वापरली असता पांढऱ्या माशीचं पण नियंत्रण होऊ शकतं. आणि राहिले आता सूत्रकृमींसाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचं कीटकनाशक वापरायला लागतात, कारण ते जमिनीमध्ये असतात. शक्यतो सूत्रकृमींसाठी आपण कार्बोफिरॉन नावाचं कीटकनाशक मिळतं, दाणेदार कीटकनाशक, ते 100 ग्रॅम एका त्या वेलाला टाकणं आपण सुचवतो. पण त्याच्यापेक्षाही मी असं आपल्याला सांगेन की निंबोळी पेंड मिळते बाजारामध्ये किंवा करंज पेंड मिळते
किंवा भुईमुगाची पेंडसुद्धा मिळते. ह्या पेंडी आहेत, ह्या निमोळी पेंड वगैरे आपण जमिनीमध्ये जर 500 ग्रॅम त्या मिरीच्या वेल्याला वर्षातून एकदा घातली तर ह्या सूत्रकृमींचा त्रास आपल्याला कमी होऊ शकतो. बर, आता जायफळ एक गुण अनेक असं नेहमी म्हटलं बरोबर जातं, आहे. तर अतिशय गुणकारी असं जे जायफळ आहे त्यावर कोणत्या किडी आढळून येतात आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं? जायफळावर आपण म्हटलं त्याप्रमाणे जायफळामध्ये गुण अनेक आहेत, त्यामुळे किडींचं प्रमाण पण त्याच्यामध्ये कमी आहे. कारण जायफळाची मध्ये स्पायसीनेस जास्त असतो, पंजेन्सी जास्त असते आपण इंग्रजीमध्ये म्हटलं तर. याच्यामध्ये दोनच प्रकारच्या किडी आहेत, एक खवले कीड आणि एक पिठा ढेकूण. दोन्ही प्रकारच्या किडी ह्या पानातील आणि नवीन खोडातील अन्नद्रव्य अन्नरस शोषून घेतात आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ खुंटते. खवले कीड आहे ही पानांचे जे नवीन आलेल्या फांद्या असतात त्याच्या भोवती चिकटून राहतात त्याला आणि त्या एकाच ठिकाणी राहून पानातील नवीन फांद्यातील अन्नरस शोषून घेतात. आणि पिठ्या ढेकूण दोन प्रकारे काम करतो. जसं खवले कीड नवीन आलेल्या खोडाला चिकटून राहते आणि अन्नरस शोषून घेते तसंही करतो. प्लस त्याच्याही बरोबरीने आपण जायफळाची हल्ली आपण कलम पद्धतीची लागवड करायचं आपण शिफारस केलेली आहे. पूर्वी जायफळाची रोपं विकली जायची. रोपांमध्ये कसं आहे, नर मादी हा प्रकार असायचा आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला 7-8 वर्षानंतर आपल्याला कळायचं की हे नर आहे की मादी आहे. नर असेल तर आपल्याला फळं मिळायची नाहीत. मग आपण आता आमच्या विद्यापीठाने कलम पद्धती विकसित केलेली आहे आणि कलम जेव्हा आपण छोटे असताना बांधतो तेव्हा त्याचा जोड असतो, त्या जोडाच्या मध्ये त्याच्यामध्ये खवले कीड जातात आणि त्याच्या इथं अन्नरस शोषून घेतल्यामुळे ते काय होतं, ती कलमं सगळी मरतात. हा सगळ्यात मोठा मेजर जर डॅमेज होत असेल तो हा कलमांना होतो आणि त्याच्यामुळे कलमं मरतात. या दोन्हीसाठी वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करता येईल. कलमासाठी आपण पिशवीमध्ये फोरेट नावाचं दाणेदार कीटकनाशक आहे. मी आपल्याला सांगू इच्छिन या माध्यमातून की फोरेट नावाचं जरी कीटकनाशक मी सांगत असेल तर यंदाचा वर्ष फक्त आपलं हे वापरता येणार, पुढच्या वर्षीपासून त्याच्यावर बंदी आणली जाणार आहे. त्याच्याऐवजी आपण क्लोरोपायरिफॉस किंवा DDVP नावाचं कीटकनाशक 2 आहेत. त्याच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक 1.5 मिली 1 लिटरला या प्रमाणात घेऊन त्याची त्या कलमाच्या पिशवीमध्ये मातीमध्ये अळवणी करावी. म्हणजे तुम्हाला ह्या पिठ्या ढेकणाचा कलमांना लागणाऱ्या पिठ्या ढेकणाचा त्रास कमी होईल. आणि जेव्हा फांद्यांवर असेल तेव्हा ह्या DDVP नावाचं कीटकनाशक आहे 1.5 मिली 1 लिटरला या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी केली असता या दोन्ही खवले कीड आणि पिठ्या ढेकूण ह्या दोघांचाही बंदोबस्त आपण योग्य प्रकारे करू शकतो. नक्कीच. आता अत्यंत सुगंधी आणि आपल्या प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारी वेलची, तर वेलचीबाबत आपण काय सांगाल की त्याच्यावर कोणतं कीड आढळतं, त्याचं लक्षण काय आणि उपाय काय? आता अत्यंत सुगंधी आणि आपल्या प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारी वेलची, तर वेलचीबाबत आपण काय सांगाल की त्याच्यावर कोणतं कीड आढळतं, त्याचं लक्षण काय आणि उपाय काय? वेलचीची लागवड आपल्याकडे कोकणामध्ये काही भागामध्ये झालेली आहे. सर्रास सगळ्या भागांमध्ये वेलचीची लागवड करता येत नाही, कारण वेलचीला एक थोडंसं वेगळ्या प्रकारचं कूल मायक्रोक्लायमेट लागते. म्हणजे जेव्हा अशा व्हॅलीज असतात आपल्याकडे, व्हॅलीमध्ये नारळाच्या किंवा सुपारीच्या बागा असतात, अशा व्हॅलीमध्ये आपण वेलचीची लागवड केली तर आपल्याला वेलची लागते, म्हणजे वेलचीची बोंड आपल्याला मिळतात. अदरवाईज वेलची म्हणजे ग्रोथ होते त्याची, परंतु वेलचीची बोंड आपल्याला मिळत नाहीत. अशा ठिकाणी जर वेलचीची लागवड केली असेल तर आपण उत्कृष्ट प्रकारे वेलचीचं उत्पादन घेऊ शकतो. याच्यावर सगळ्यात महत्त्वाची कीड म्हणजे फुलकिडे आहेत. ह्याचे फुलकिडे 2 प्रकारचे त्रास देतात. फुलकिडे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पानांमधील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे झाडांची पानं खुरटतात आणि झाडाची वाढ खुंटते. दुसरी गोष्ट म्हणजे वेलचीची खोडंसुद्धा ही सॉफ्ट असतात, मऊ असतात, त्याच्यामधून हे अन्नरस शोषून घेतात आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ खुंटते. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जेव्हा वेलचीची बोंडं येतात, जमिनीच्या लगत वेलचीची बोंडं येतात, त्या बोंडांमधील अन्नरस शोषल्यामुळे वेलचीची बोंडं खराब दिसतात आणि छोटी त्याची साईजही छोटी होते आणि खराब होतात आणि अशा प्रकारची वेलची सुगंधित राहत नाही आणि त्याला बाजारामध्ये त्याची किंमत येत नाही. आणि त्यामुळे ही फुलकीड ही सगळ्यात महत्त्वाची कीड आहे. त्याच्यानंतर दुसरी म्हणजे मावा. मावा हे पानांच्या खालच्या बाजूला राहून पानातील अन्नरस शोषून घेतात, पानं छोटी राहतात आणि त्यामुळे वेलचीची वाढ खुंटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मावा जी कीड आहे ती 3 प्रकारचे विषाणूजन्य रोग पसरवते. एक चिरके नावाचा रोग आहे, फिरके नावाचा रोग आहे आणि कट्टे नावाचा रोग आहे. हे तिन्ही विषाणूजन्य रोग आहेत आणि आपल्याला सर्वांना, शेतकरी बांधवांना आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विषाणूजन्य रोगाचं एकदा लागण झाले एखाद्या झाडाला की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे असं लागण झालेलं झाड किंवा रोप
उपटून काढून टाकणं हाच सगळ्यात सोपा पर्याय. कारण नाहीतर ते छोट्या छोट्या मावा आणि ह्या बाकीच्या किडी आहेत ह्या त्या ह्याच्यातील जो विषाणू आहे तो सगळीकडे पसरवत राहतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला खोड आणि बोंडे पकडणारी अळी असते जी खोडामधील आतले भाग खाते, तसंच बोंडा असतात त्याच्यातील आतला भाग खाते, त्याच्यामुळे अतोनात नुकसान होते. ह्यांचंही नियंत्रण आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. याच्यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा पर्याय आहे. तुम्हाला उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला मावा जर नियंत्रण करायचं असेल रासायनिक कीटकनाशक वापरू शकता, पण त्याच्याबरोबरीने सेंद्रिय कीटकनाशकं सुद्धा आपण वापरू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर माव्यासाठी तुम्ही क्रायसोपरला कार्निया म्हणजे क्रायसोपा नावाचा एक दुसरा कीटक असतो जो मोठ्या साईजचा हिरव्या रंगाचा असतो, तो तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोडला तर सगळे ते काय करतो, मावा, पांढरी माशी, खवले कीड, पिठ्या ढेकून आणि छोट्या छोट्या ज्या अळ्या असतात ह्या सगळ्यांना खात होतो. म्हणजे हे खूप चांगली पद्धत आहे. म्हणजे ह्या 5-6 प्रकारची तुमच्या किडींचं नियंत्रण होऊ शकेल जर तुम्ही क्रायसोपरला नावाचा जो परभक्षी कीटक आहे तो तुमच्या शेतामध्ये सोडला तर. बरं, आता बहुगुणी हळद आणि आलं, मिरची या सगळ्यांवर साधारणतः आढळून येणारे कीड कोणती आणि त्याचं नियंत्रण नेमकं कसं करावं? आलं आणि हळद हे यांना पाणी जास्त लागतं आणि जेव्हा पाण्याचा निचरा होण्याची जमीन नसेल, कमी निचरा होणारी जमीन असेल तर तिथं जमिनीमध्ये पाणी साचून राहतं. अशा वेळी खोड माशीचा प्रादुर्भाव होतो, कंद माशीचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे ही माशी काय करते, कंदामध्ये अंडी घालते आणि कंदामधलं सगळं जो भाग आहे कंदाचा तो सगळा खाते. त्याच्यामुळे तुमचे जी हळद आणि आल्याची वाढ आहे ती वाढ खुंटते. काही वेळेला मोठ्या प्रमाणावर उपद्रव असेल तर तुम्हाला उत्पादन कमी मिळतं. पण हे केव्हा होतं, जेव्हा पाण्याचा निचरा होत नसेल जमिनीमध्ये तर. आता मग अशी जमिनीमध्ये आपण किंवा कमी निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये आपण लागवड करणार असू तर लागवड करतानाच आपण एक काळजी घ्यायची की असं कंदमाशी ज्या रायझोम्सना आहे त्या ज्या कंदांना आहे असे कंद आपण लागवडीसाठीच वापरायचे नाहीत, ही एक काळजी घ्यायची. दुसरी काळजी घ्यायची म्हणजे जरी तुम्ही कंद घेतले तर आपण त्या ज्या भागामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव आहे अशा भागामध्ये 20 मिली क्लोरोपायरिफॉस हे कीटकनाशक घ्यायचं 10 लिटर पाण्यामध्ये आणि ह्या कीटकनाशक मिश्रित पाण्यामध्ये हे कंद आहेत जे आपण लागवड करणार आहोत हे 10 मिनिटं बुडवून ठेवायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये अंडी किंवा अजून त्याचे अळ्या वगैरे असतील त्या कंदामध्ये त्या मरतील आणि अशा प्रकारचे कंद लावायचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एवढं सगळं केल्यानंतरही तुम्हाला जर कंदमाशीचा प्रादुर्भाव शेतामध्ये आढळला तर आपल्याला कार्बोफ्युरॉन नावाचं दाणेदार कीटकनाशक आहे ते शेतामध्ये टाकणं, मातीमध्ये मिसळायचं आहे आणि आपण पाणी देतोच त्याच्याबरोबर ते या कंदमाशीचं नियंत्रण होऊ शकतं. नक्कीच. विशेष काळजी आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल? विशेष काळजी म्हणजे तुम्ही ही मसाले पिकं लावताना मी जसं आता आलं हळदीचं सांगितलं, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही दोन्ही पिकं खूप चांगली प्रकारे होतात, आपण व्यापारीदृष्ट्या त्याचं उत्पादन घेऊ शकतो. पण जमीन निवडताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणं आहे त्यात पाण्याचा निचरा होणारी जमीनच निवडावी, जेणेकरून तुम्हाला पुढच्या ज्या किडींचा प्रादुर्भाव वगैरे टाळता येईल. इतर जी मसाले पिकं आहेत आपण म्हटलं जी सावलीमध्ये येतात किंवा आपल्या नारळाच्या बागेमध्ये आपण घ्यायची आहेत, याच्यासाठी तुम्ही नारळाच्या बागेमध्ये सेमी शेड कंडिशन असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारळाची बाग आपल्याला व्यवस्थित अंतर राखून केलेली असली पाहिजे. उदाहरणच घ्यायचं झालं तर 7.5 बाय 7.5 मीटर हे 2 नारळातील अंतर असणं गरजेचं आहे. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली शिफारस आहे. ह्या पद्धतीने नारळाची लागवड असेल तर तुम्हाला ह्या मसाले पिकांची लागवड चांगल्या प्रकारे घेता येते आणि तुम्हाला व्यापारीदृष्ट्या उत्पादन पण काढता येते. नक्कीच. आणि हल्ली काही लोक मिरीमध्ये पण 1-2 प्रकार आलेत. एक वाईन पेपर जे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की झाडावर चढवतो आणि एक बुश पेपर म्हणून आलेलं आहे की जे छोटंसं बुश असतं आणि तिथंच मिरी लगडली जाते. त्याची सुद्धा लागवड शेतकरी बांधव हल्ली मोठ्या प्रमाणावर करायला लागले आणि ह्या बुश पेपरसाठी सेमी शेड कंडिशनमध्ये येतेच. पण तुम्ही जर बाहेर तुम्हाला ओपन कंडिशनमध्ये करायची असेल तर तुम्हाला ग्रीन शेड नेट मिळतो, हिरव्या रंगाचा शेड नेट मिळतो, तो पूर्ण त्याचा मंडप टाईप घालून तुम्ही हिची लागवड करू शकता. ह्याच्यातून तुम्हाला 410 ग्रॅम मिरी मिळाली एका मिरीच्या वेल्यापासून, तर ह्याच्यातून फक्त 150 ग्रॅमच मिळते. पण तिकडे तुम्हाला एका मिरीच्या झाडावर 1 वेल चढवणार आहात तुम्ही किंवा 2 जास्त वेल चढवणार आहात आणि इकडे त्याची अंतर आहे 7.5 बाय 7.5 मीटरवर, इकडे तुमचं अंतर आहे 3 बाय 3 फुटावर. म्हणजे तुमचं रोपांचं प्रमाण जास्त असेल म्हणजे त्यांना लागत नाही जास्त, छोटीशी जागा लागते आणि तुम्हाला एका एकरमधून मॅक्झिमम तुम्ही व्यापारीदृष्ट्या मिरीची उत्पादन घेऊ शकता. नक्कीच. आता शासनाच्या याबाबत काही योजना आहेत का? शासनाच्या याबाबत खूप चांगल्या योजना आहेत.
म्हणजे तुम्ही नारळ बागेत आंतरपिकांची लागवड म्हणून ही जर करत असाल, ह्या काळी मिरी, जायफळ, दालचिनी, लवंग वगैरे, तर ह्याच्यासाठी शासनाची योजना आहे जी आपल्याला 100% सबसिडी म्हणजे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम मधून जी योजना पूर्वीपासून आपल्याला चालत आलेली आहे, त्याच योजनेचा एक भाग म्हणून आपल्याला हे नारळ बागेमध्ये आंतरपिकांची लागवडीसाठी एक योजना महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासन तुमची नारळाची बाग असेल प्रॉपर डिस्टन्सवर, तर तुम्हाला फक्त तुमचं 7/12 आणि 8 द्यायचं आहे आणि तुम्हाला कुठली कुठली पिकं लावणार आहे ते तुम्हाला खड्डे मारणे, रोपांची पैसे, तुम्हाला आधारासाठीचे पैसे, इव्हन 1 वर्षापर्यंत खताचे पैसे शासन पण आपल्याला नक्कीच त्यामध्ये मदत मदत करतं. खरं तर विषय खूप चांगला आहे आणि महत्त्वाचा आहे, पण वेळेअभावी आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. आपण खूप छान माहिती दिली आणि शेतकरी बांधवांना नक्कीच या माहितीचा फायदा होईल आणि अशी आशा करूया. आणि आज आपला इथे निरोप घेते. नमस्कार. नमस्कार.